ब्लॉकेज होत आहेत, हार्ट अटॅक येत आहेत, शरीरामध्ये कमजोरी येत आहे. मित्रांनो, ही लस घेतल्यापासून माणसाचं संपूर्ण आयुष्य बदललेलं आहे. कारण विषय काय आहे, ज्यावेळी आपण कोरोनाच्या सगळ्यांनी म्हणजे देशातील संपूर्ण लोकांनी कोरोनाची लस घेतलेली आहे आणि कोरोनाच्या लसीचं दुष्परिणाम ज्यावेळी आपण आपल्या सरकारनं आपल्याला सांगितलं की बाबा तुम्ही लस घ्या, ही 100% कोणत्याही प्रकारच्या लसीला साईड इफेक्ट नाही आहेत, त्यामुळं सरकारवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी सर्व लोकांनी ही लस घेतली. आता मित्रांनो, ही लस घेतली पण याचे साईड इफेक्ट 1-2 वर्षानंतर आपल्याला जाणवू लागले. आता तुम्हाला मित्रांनो एकही माणूस असा सापडणार नाही की मित्रांनो त्या कोरोनाची जी आपण वॅक्सिन घेतलेली आहे, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, तर मित्रांनो त्या लसीचे साईड इफेक्ट भरपूर होत आहेत. तर मित्रांनो आता हार्ट अटॅकचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे किंवा आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती कमी होत आहे. तर मित्रांनो त्यावेळी सरकारनं सांगितले की बाबा ही लस घ्या, ह्याच्यात काय कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत किंवा काय नाही. पण त्याच्यानंतर ज्यावेळी ते लस बनवणाऱ्या कंपनीनंच नंतर मित्रांनो सांगितलं, लस बनवणाऱ्या कंपनीनंच सांगितलं की ही कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर हार्ट अटॅकचं प्रमाण वाढणार आहे, तसेच तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होणार आहे. हे कधी सांगितलं? लस सर्वांनी घेतल्यानंतर. मग त्यावेळी त्यांना आधी सांगायला काय झालं होतं, हा आपल्यासारख्या सामान्य माणसांना प्रश्न पडला आहे. मग आता ही HPV लस आहे, तर आता ही HPV लस का घ्यायची? त्याच्यानंतर तुम्ही जर ही HPV लस घेतल्यानंतर 10 वर्षानं म्हणचाल की ह्या लसीचं साईड इफेक्ट आहेत की एखादी मुलगी आपली एखादी बहीण कधी आईच होऊ शकत नाही, असं म्हटल्यानंतर मित्रांनो आपण काय करणार आहे? कारण कोरोनाच्या लसीवेळीही सर्वांनी सांगितलं की ह्या काही अडचण नाही, पण आता त्याचा आपण दुष्परिणाम भोगतोय. मित्रांनो, तुमच्यापैकी एकही माणूस असा सापडणार नाही की या लसीचं त्याला साईड इफेक्ट झालेले नाहीत. मित्रांनो, मोठ्या प्रमाणात ब्लॉकेज होत आहेत, हार्ट अटॅक येत आहेत, शरीरामध्ये कमजोरी येत आहे. मित्रांनो, ही लस घेतल्यापासून माणसाचं संपूर्ण आयुष्य बदललेलं आहे कोरोनाची लस घेतल्यापासून.